सो वेलकम बॅक गाईज. आताच व्हिडिओमध्ये आपण एक बघितला होता पॉईंट कॅपिलरी ॲक्शन और कॅपिलरी. त्याच्यामध्ये आपण राईज, तरच आपण कॅपिलॅरिटी पण बोलत होतो. त्याच्यामध्ये दोन पॉईंट होते, कॅपिलरी राईज और कॅपिलरी फॉल. आता तसंच आपल्याला पुढचा एक पॉईंट बघायचा आहे, एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज. म्हणजे जी लिक्विड राईज झालेलं आहे वरती, त्याची जी हाईट असेल एच, त्याच्यासाठी आपल्याला एक्सप्रेशन आहे ते फाइंड आउट करायचं आहे इन टर्म्स ऑफ सरफेस टेन्शन. ओके, सो त्यासाठी कॉन्सेप्ट बघा काय. पहिले आपण डायग्राम थ्रू जाऊया. आपण एक काय घेतलं आहे, एक बीकर घेतलेलं आहे. बीकरमध्ये आपण असं लिक्विड घेतलं आहे की जे जनरली ग्लास ट्यूबला किंवा त्या कॅपिलरीला काय करेल, वेट करेल. आणि जनरली घेताना ट्यूब आपण कुठली घेतो किंवा सॉलिड सरफेस आपण कुठला घेतो, एक ग्लासचा घेतो. आणि त्यामुळे तो वेट करणारं जे लिक्विड आहे ते कुठलं आहे, वॉटर आहे. वॉटर आहे म्हणून लिक्विडची लेवल वरती राईज झाली आहे. जर मर्क्युरी असतं तर लिक्विडची लेवल खाली, मग त्याला आपल्याला कॅपिलरी फॉल आपल्याला काढायला लागलं असतं. पण आपण एक्सप्रेशन कॅपिलरी राईजसाठी सॉल्व्ह करतोय. सो आपण याच्यामध्ये वॉटर घेतलंय, लिक्विडवरती राईज झालंय एच हाईटपर्यंत. आता जर ह्या केसमध्ये लिक्विडची जर डेन्सिटी रो असेल, त्याच्यानंतर त्याचं सरफेस टेन्शन कॅपिटल टी असेल, तर आपल्याला माहिती आहे फोर्स ड्यू द सरफेस टेन्शन पर युनिट लेंथ आपण ड्रॉ करताना कॅपिटल टी टँजंट आपण ड्रॉ करतो फ्री सरफेसला. सो आपण टँजंट ड्रॉ केली आहे टी, आणि बाय न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन टू रिॲक्शन देर इज इक्वल अन अपोजिट रिॲक्शन. त्याचा रिॲक्शन कंपोनंट किंवा रिॲक्शन फोर्स आपण अगेन टी दाखवला. तुम्ही त्याला वेगळा चालेल, बट तो असणार आहे टीच्या इक्वलच. इथे आपण थिटा रिप्रेझेंट केला आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ह्या कॅपिलरीची जी रेडियस आहे ती आहे स्मॉलर आहे. जे डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन पाहिजे ते मी लिहिलेलं आहे. ओके, मी ते काही रीड करून दाखवत नाही आहे. बाकी डायग्रामवरून पॉईंट्स काय ते मी एक्सप्लेन करतो. सो कॅपिलरी राईज जी झालेली आहे ती याची हाईट आहे एच, कॅपिलरीची रेडियस आहे ती स्मॉल आर आहे, आणि टी द सरफेस टेन्शन ऑफ हे जे लिक्विड आहे त्याचं आहे. त्याचा टीचा आपण रिॲक्शन कंपोनंट दाखवलाय किंवा रिॲक्शन फोर्स दाखवलाय, तो असेल अगेन सरफेस टेन्शन, कारण दोन्ही इक्वलच असणार आहेत. एव्हरी रिॲक्शन देयर इज अन अपोजिट रिॲक्शन. सो तो टी आपण दाखवलाय. आणि ऑफकोर्स हा जर थिटा, तर इथे एक्झॅक्टली अपोजिट अँगल पण आपल्याला काय मिळेल, थिटा मिळेल. आणि जर तो जर थिटा असेल तर ह्या टीला जर आपण रिझॉल्व्ह केलं एक वर्डेल कंपोनंटमध्ये, तो काय मिळेल, टी कॉस थिटा. आणि हॉरिझॉन्टल आपल्याला कुठला मिळेल, टी साइन थिटा. तसंच एक्झॅक्टली या साईडला पण आपण केलंय, ह्या टीचा वर्डेल कंपोनंट आपल्याला मिळालाय टी कॉस थिटा, आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट काय मिळालाय, टी साइन थिटा. आता टी साइन थिटा हे जे कंपोनंट्स आहेत ते, म्हणजे टी जो आहे तो दोन पार्टमध्ये रिझॉल्व्ह झाला होता, टी साइन थिटा, टी कॉस थिटा. तर टी साइन थिटा दोन्ही एकमेकांना काय करतील, कॅन्सल आउट करतील. आता फक्त दोनच कंपोनंट आहेत, हे नंबर ऑफ कंपोनंट्स आहेत. म्हणजेच काय की जर समजा ही ट्यूब आपण कन्सिडर केली आहे, तर या ट्यूबच्या या साईडला एक टी साइन थिटा कंपोनंट असेल, या साईडला एक असेल, या साईडला एक असेल, या साईडला एक अलॉंग द सर्कम्फरन्स असणार आहेत. त्याच्यामुळे हे सगळे टी साइन थिटा कंपोनंट जे एक्झॅक्टली एकमेकाला अपोजिट आहेत ते काय करतील, कॅन्सल आउट करून टाकतील. राहतोय कुठला कंपोनंट, फक्त टी कॉस थिटा. पण एक टी कॉस थिटा नाही आहे. जसं टी साइन थिटा अलॉंग दी सर्कम्फरन्स होते, तसेच टी कॉस थिटा पण कसे असणार आहेत, अलॉंग दी सर्कम्फरन्स असणार आहे. सो टी कॉस थिटा अलॉंग दी सर्कम्फरन्स ऑफ सर्कम्फरन्स ऑफ ट्यूब और कॅपिलरी ट्यूब, तो पूर्ण त्या लिक्विडची जे वेट ह्याच्यामध्ये राईज झालेलं आहे त्याच्या वेटला काय करतोय, बॅलन्स करतोय. ओके, कुठला, तर टी कॉस थिटा अलॉंग विथ द सर्कम्फरन्स, ओके, ऑफ अ कॅपिलरी ट्यूब. मग आता टी कॉस थिटा अलॉंग विथ द सर्कम्फरन्स फोर्स, अलॉंग विथ द सर्कम्फरन्स हा बॅलन्स करणार आहे कोणला, त्याच्या वेटला बॅलन्स करेल. तो आहे कुठल्या डायरेक्शनला, अपवर्ड डायरेक्शनला. आणि वेट कुठे ऍक्ट होत आहे, या रिजन मधलं जे लिक्विड आहे त्याचा वेट कुठे ऍक्ट होईल, डाऊनवर्ड डायरेक्शनला. सो टोटल अपवर्ड फोर्स हा कोणाच्या इक्वल असणार आहे, टोटल डाऊनवर्ड फोर्सच्या इक्वल असेल. पण आपण इथे मेन्शन केलं टोटल अपवर्ड फोर्स इक्वल टू टोटल डाऊनवर्ड फोर्स. अपवर्ड फोर्स आपल्याला माहिती आहे टी कॉस थिटा इंटू 2 पाय आर, आणि डाऊनवर्ड फोर्स म्हणजे काय आहे, वेट आहे जे कोणाच्या इक्वल असेल, एमटीच्या इक्वल असेल. मासला आपल्याला माहिती आहे आपण कसं लिहू शकतो, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, जी ॲज इट इज आहे. डेन्सिटी अगेन ॲज इट इज, डेन्सिटी ह्या लिक्विडची आहे. त्याच्यानंतर व्ही काय आहे, व्ही व्हॉल्यूम आहे, व्हीला आपण रिप्लेस केलंय एरिया इंटू हाईट. सो एरिया जे आहे टर्म, ती एरिया कुठला असेल, ह्याचा क्रॉस सेक्शन एरिया असणार आहे. हाईट एच काय ही असेल एच, ज्याला आपण कॅपिलरी राईज बोलतोय, आणि जी ॲज इट इज आहे. सो एरियाला आपण रिप्लेस केलंय पाय आर स्क्वेअर, कारण आपल्याला तो सर्कल मिळेल कॅपिलरी ट्यूब इनसाइड पार्ट त्याचा. सो सर्क्युलर असेल त्यामुळे आपल्याला त्याचं बोर असणार आहे तो. सो पाय आर स्क्वेअर आपल्याला फॉर्म्युला मिळेल. इथला आता याचं इक्वेशन बघितलं तर पायच्या मधला कॅन्सल झालं, इथला एक आर कॅन्सल झालं. सो इक्वेशन आपल्याला काय राहणार बघा, टी इंटू 2 कॉस थिटा, आणि इथे काय राहील एच रो
जी इंटू आर. सो म्हणून टीचं इक्वेशन आपण लिहिलं, सरफेस टेन्शनचं इक्वेशन काय मिळेल बघा, एच आर रो जी अपॉन 2 कॉस थिटा. बट आपलं मेन जे एक्सप्रेशन होतं ते होतं कॅपिलरी राईजसाठी, म्हणजेच काय होतं हाईटसाठी, आणि ते आपल्याला इक्वेशन मिळेल. हेन्स द कॅपिलरी राईज इज गिवन बाय एच इज इक्वल्स टू, हेच इक्वेशन आहे एच साठी 2 कॉस थिटा तिकडे शिफ्ट होईल. सो तो आपल्याला मिळेल 2t cos theta, t into 2 cos theta, काही बोललं तरी चालेल. सो 2t cos theta अपॉन आर रो जी. त्यातलं टी म्हणजे काय, सरफेस टेन्शन, थिटा म्हणजे काय असेल, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, आर काय असणार आहे, रेडियस ऑफ बोर ऑफ कॅपिलरी ट्यूब. क्लिअर आहे. त्याच्यानंतर रो काय असेल, ह्या लिक्विडची डेन्सिटी, आणि जी काय असणार आहे 9.8. क्लिअर आहे. सो ह्या जर गोष्टी आपल्याला माहिती असतील या राईट साईडच्या, तर आपल्याला LHSची हाईट आहे त्या कॅपिलरीमध्ये लिक्विडची राईज किती झाली ते आपल्याला ह्या इक्वेशनने किंवा ह्या एक्सप्रेशनने इझिली फाइंड आउट करता येईल. ओके, हे इक्वेशन 3 मार्क्सपर्यंत विचारलं जाऊ शकतं. IMP इक्वेशन आहे, त्यामुळे हे अजिबात स्किप करू नका. जे डिटेल एक्सप्लेनेशन लागणार आहे बाकीचं जे मी बोललेलं आहे ते सगळ्या याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे थिअरीमध्ये. तुम्ही याच्यानं ॲज इट इज मेन्शन करू शकताय किंवा लिहू शकताय.